राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश, पुण्यातील डॉक्टरांसह एजंट अटकेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि लोणी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येतात। श्रीरामपुरातील होमगार्डचे माजी समावेशक डॉक्टर राज अजीज शेख यांना अटक झाल्यानंतर पोलीस तपासात आता पुण्यापर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचले आहेत। या प्रकरणात पोलिसांनी 2 बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन जप्त केली असून पुण्यातील 3 आरोपींनाही ताब्यात घेतलंय। श्रीरामपूर परिसरात बेकायदेशीर गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या पुरवण्याचे काम करणाऱ्या डॉक्टर राज अजीज शेख यांच्या अटकेनंतर या संपूर्ण रॅकेटचा मोठा पर्दाफाश होत आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या पथकाने केलेल्या सखोल तपासात 2 बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहेत। यातील एक मशीन नेवासा येथील आरोपी डॉक्टर भणगे यांच्याकडून तर दुसरे मशीन आरोपी रवींद्र ढगे यांच्याकडून जप्त करण्यात आले। महत्वाची बाब म्हणजे ही दोन्ही मशीन कोणत्याही अधिकृत नोंदणीशिवाय वापरली जात होती आणि त्यांचा उपयोग कथित गर्भलिंग निदानासाठी केला जात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पोलीस कोठडी दरम्यान आरोपींकडे चौकशी केली असता ही प्रतिबंधित मशीन पुण्यातील काही डॉक्टर आणि एजंटांकडून खरेदी केल्याचं समोर आलंय। यानंतर पोलिसांनी तातडीने पथके रवाना करून पुण्यातील डॉक्टर आकाश सुभाष मलगुंडे, डॉक्टर नीलकंठ अशोक जाधव आणि नरेंद्र साहेबराव ठाकरे या तिघांना ताब्यात घेतलंय। गुरुवारी आरोपींना राहता न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये 5 डॉक्टर, एजंट तसेच गर्भलिंग चाचणी आणि बेकायदेशीर गर्भपाताशी संबंधित काही कुटुंबियांचाही समावेश आहे। पुण्यातील आरोपींनी ही प्रतिबंधित मशीन नेमकी कुठून आणली, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सामील आहे, राज्यभरात याचे आणखी धागेदोरे आहेत का, या सर्व दिशांनी लोणी पोलीस स्टेशनचे पथक तपास करत आहे। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आढरे पुढील तपास करत आहेत। मुलींच्या जन्माआधीच त्यांचा जीव घेणाऱ्या या अमानुष रॅकेट विरोधात आता पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कॅमेरामॅन युनुस इनामदारसह प्रतिनिधी भरत थोरात, श्रीरामपूर। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।